नमस्कार मित्रांनो, तर अचानकच शनी शिंगणापूरला जायचं नियोजन झालं। मग सगळ्या मित्रांबरोबर आम्ही शनी शिंगणापूरला निघालो। हिंदू धर्मात असे संबोधले आहे की शनिदेव आपल्याला आपल्या कर्मानुसार चांगले फळ आणि वाईट शिक्षा देतात। याला 7.5 असे म्हटले जाते। लोकांच्या मनात असा काही भ्रम आहे की शनिदेव आपल्याला नेहमी नुकसान देतात, पण असं काही नसून या 7.5 मध्ये जो मनुष्य कष्ट करेल त्याला फायदा होतो, तर जो मनुष्य आळस करेल त्याला नुकसानास सामोरे जावे लागते। तर लांब प्रवास करून सुमारे 1:30 वाजता आम्ही पोहोचलो। या मंदिराची रचना मन प्रसन्न करणारी आहे। सर्वप्रथम आम्ही शनिदेवाला तेल वाहिले। याच तेलाने कुंडाच्या माध्यमातून शनिदेवांना 24 तास अभिषेक घातला जातो। 400 वर्षापूर्वी मोठा पूर आला होता, तेव्हा या गावाच्या नदीच्या किनारी एक मोठा दगड वाहून आला होता। हे पाहता एका व्यक्तीने काठीच्या साहाय्याने त्या दगडाला स्पर्श केला, त्यामुळे त्या दगडावरती जखमेची खून तयार झाली। त्याच रात्री त्या गावातील एका व्यक्तीच्या स्वप्नात येऊन शनिदेवांनी आशीर्वाद दिला आणि सांगितले, त्या दगडाच्या स्वरूपात स्वतः मी आहे। मग 100 लोकांनी एकत्र येऊन हा दगड उचलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना दगड उचलता येईना। शनिदेवांनी पुन्हा एकदा स्वप्नात येऊन त्या व्यक्तीला असे सांगितले की हा दगड फक्त मामा आणि भाचा हे दोघेच मिळून उचलू शकतात। मग या जोडीने दगड उचलून बैलगाडीच्या साहाय्याने शिंगणापूरमध्ये आणला आणि जिथे गाडी थांबली तिथेच त्या दगडाची स्थापना करण्यात आली। पूर्ण देशात शनी शिंगणापूर शनिदेवाचे मुख्य पूजास्थान आहे। विशेष म्हणजे या गावातील घरांना दरवाजे नाहीत। असे म्हटले जाते की या गावाची रक्षा स्वतः शनिदेव करतात। असा काही इतिहास या देवस्थानाचा आहे। येथील वास्तुकला एकदमच सुंदर आहे। पहाटे 3च्या सुमारास थंड दूर करून आम्ही घरी परतलो।